14 एप्रिल 1891 महूच्या या पवित्र भूमीत एका महामानवाचा जन्म झाला. इथूनच समानता, न्याय आणि मानवतेच्या विचारांचा प्रवास सुरू झाला. पुण्यातील ह्या संग्रहालयात बाबासाहेबांच्या वैयक्तिक वस्तू जतन केल्या आहेत. त्यांचे चष्मे, लेखन टेबल, खुर्ची, इतिहास इथे जिवंत भासतो. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. समानतेचा नवा इतिहास इथून घडला. 6 डिसेंबर 1956 मुंबईच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. दरवर्षी लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येतात. दिल्लीतील 26 अलीपूर रोड बाबासाहेबांचे शेवटचे निवासस्थान. इथेच अनेक ऐतिहासिक विचारांना आणि संविधानाच्या तत्वांना आकार मिळाला. ही ठिकाणे फक्त स्मारके नाहीत, ती समानता, न्याय आणि मानवतेच्या विचारांची तीर्थक्षेत्रे आहेत. आयुष्यात एकदा तरी या पवित्र स्थळांना नक्की भेट द्या.